नमस्कार। राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांना वंदन करते आणि माझे सद्गुरू किंवा आमच्या सर्वांच्या कुटुंबियांचे सद्गुरू श्री माळीबाबा यांच्या चरणी लीन होऊन मी आज एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे। तो विषय म्हणजे ऋणनिर्देशच आहे। आज 15 वर्षापूर्वी सन 26 मे 1909 रोजी माझ्या थोरल्या बंधूंची पत्नी म्हणजे नगर दक्षिणचे आमदार दादाभाऊ दशरथराव कळमकर यांच्या सुविद्य पत्नी पुष्पलता दादाभाऊ कळमकर यांचं निधन झालेलं होतं आणि आज तो 15वा पुण्यस्मरणाचा दिवस आहे। तो दिवस कायम माझ्या स्मरणातला आहे, कारण आमच्या दोघींची लग्नानंतर गाठ पडल्यानंतर आमचा जो काही जीवन काळ व्यतीत झाला, सह भगिनी सह नणंद भावजय हे नातं जपत असताना नणंद आणि भावजय या नात्याला दूर सारून बहिणी बहिणी या नात्यानं जगण्याचा जो आमचा अट्टास होता किंवा सोस होता तो पूर्ण कसा झाला याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे। या पुष्पलता विठ्ठलराव मुळे जहागीरदार शेरी कासारी मुक्काम पोस्ट तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तिथल्या विठ्ठलराव जहागीरदारांच्या ह्या कन्या होत्या। विठ्ठलराव जहागीरदारांना 5 अपत्ये होती। एक मालती, दुसरी पुष्पलता आणि त्यांचं माहेरचं खरं नाव दिलूबाई होतं। तिकडचे लोक सर्व त्याच नावाने ओळखतात, पण सासरचं बदललेलं नाव पुष्पलता। आणि 3 मुले होती। एक पोपटराव मुळे, ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये शिक्षक होते। दुसरे मनसुबराव म्हणून जे होते थोरले, ते राज्य सरकारच्या मिलिटरीमध्ये ते सर्व्हिसला होते। आणि तिसरे जे होते जिल्हा परिषदचे शिक्षक होते। हे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करण्याचा हा त्या विठ्ठलराव जहागीरदारांचा, आम्ही त्यांना मामा म्हणत असो, तर त्यांचा तो प्रयत्न झालेला आहे। का प्रयत्न करावा लागला? खूप मोठी त्यांना पाचगावची जहागिरी होती, पण काळाच्या ओघामध्ये आपल्याला माहिती जहागिरी खालसा झाल्या होती। बरीचशी त्यांची खूप सारी जमीनही होती आणि दुष्काळामागे दुष्काळ पडल्यामुळे ते सर्व गेल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपण मुलांनाही शिकवलं पाहिजे। मग शेजारीच असणारं अळकुटी गाव, जिथे आमचे काही परिचित असणारे नातेवाईक आहेत, राजे कदमबांडे आणि दुसरे जोंधळे जहागीरदार आणि तिसरे हे मुळे जहागीरदार, अशा त्या अळकुटीमध्ये सर्वांचं शिक्षण होत असायचं। त्या सर्वांची शिक्षणं झाली आणि योगायोगाने 2 कुळांची 2 घराण्यांची गाठ पडावी असा हा एक प्रसंग निर्माण झाला। त्यांची ही थोरली मुलगी जी होती पुष्पलता, तिचा माझे थोरले बंधू नगर दक्षिणचे आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याशी 1967 साली लग्न झालं। आणि त्यावेळेला माझे बंधू हे शिकलेले होते। 4-10 गावात त्यांच्या हुशारीचं कौतुक होत होतं। उमदा पोरगा म्हणून सगळीकडे कौतुक व्हायला लागलेलं होतं आणि त्यांना पारनेर बँकेत कॅशियरची नोकरी पण मिळालेली होती। ती नोकरी आणि लग्न जमण्याचा एक योगायोग झाला। त्यांना वाटलं जावई नोकरीला आहे आणि आपण आपली मुलगी द्यावी। मग असा हा योग जुळून आला आणि विवाह संपन्न झाला। पण योग काही नियतीचे वेगळेच असतात। आई वडील घाबरले, कॅशियरची नोकरी केली त्याच्यात फसलं तर आधीच आपण कसा तरी गरिबीतून वर सावरलेला आहोत, ती नोकरी नको असं त्यांना म्हणू लागले। आणि दादांचाही कल व्यवसायाकडे होता, कारण घरी छोटंसं दुकानदारीचं दुकान आमच्या गावी होतंच, मूळ गावी। त्यामुळे त्यांनी ती बँकेची नोकरी सोडली आणि अहमदनगर येथे आपलं पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी पायवाट धरली। तिकडे गेल्यानंतर त्यांनी बरोबर मला स्वतःला पण नेलं आणि विशेष म्हणजे धाकटा बंधू बाळासाहेब कळमकर यांना पण त्यांनी सोबत ठेवलेलं होतं। पण लग्न झाल्यानंतर वहिनीचा 11वीचा एक विषय राहिलेला असल्यामुळे त्यांचं शिक्षण अर्ध्यावर राहणार होतं। आई आमची फार हुशार आणि चलाक होती। त्यांनी सांगितलं की तू या दोघांना घेऊन चाललास ना, तर हिला पण शिकायला घेऊन जायचं। नाही म्हणत होते दादा, पण त्यांनी सांगितलं नाही, मग हिला घरी ठेव। आणि असं म्हटल्यावर दादा राजी झाले आणि मग तिघे मिळून अहमदनगर इथे मेहता, आज जे सुक्या मेव्याचे मोठे व्यापारी आहेत अहमदनगरमध्ये,
त्यांच्याच तिथं आम्हाला अगदी सुरक्षित ठिकाणी बंगल्यामध्ये खोली घेऊन दिली, की कुणाच्या राखणाची जबाबदारी नाही, कसली भीती नाही, काही नाही, बंगल्याच्या आतमध्ये. असं आमचं शिक्षण सुरू झालं. सगळं सुरुवात झालेली होती. दादा अहमदनगर कॉलेजला SY BComला होते, पण त्यांचा स्वभाव काही थांबेना. त्यांना काहीतरी व्यवसाय करावा असंच वाटायचं, आणि मग त्यांनी हॉटेल व्यवसाय छोटासा सुरू केला. तो करता करता आम्ही शिकत होतो. वहिनींची 11वी झाली, माझी 11वी झाली, परंतु पुढे 11वी नंतर मात्र बंधुराज काही त्यांना परवानगी देईना. तू मै करून त्यांच्याच वडिलांनी त्यांना जामगाव इथं ट्रेनिंगला नेलं आणि DED कॉलेज केलं. परिस्थिती खूप आमची नाजूक झाली होती. भावकीमुळे आई वडील सुद्धा गाव सोडून नगरलाच आलेले होते. भावकीच्या कटकटी ऐकण्यापेक्षा किंवा असं काही हे होण्यापेक्षा सगळेच इथे राहूया असा विचार करून भाड्याच्या घरामध्ये बरेच वर्ष आम्ही तिथे राहत होतो. हे करण्यापाठीमागे वहिनींचं तिकडे DED कॉलेज पूर्ण झालं आणि त्याही 2 वर्षानंतर पुन्हा इथे आल्या. इथे आल्यानंतर माझ्या वडिलांनी प्रयत्न केला जिल्हा परिषदमध्ये. सतत आम्हाला एम्प्लॉयमेंट कार्डमध्ये जायचं आणि तिथे कार्डमध्ये नावं नोंदवायला लागायची. योगायोगानं त्यांना नोकरी मिळाली. नोकरीचं ठिकाण घरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर होतं, आणि त्याच वेळात त्यांना एक छोटंसं बाळ, म्हणजे आजची सविता सुधाकर पवार ही त्यांची मोठी मुलगी झालेली होती. 3च महिन्याचं बाळ होतं आणि नोकरी तर लागली, करायचं काय? बाळाला वरच्या दुधाची सवय लावून त्यांनी आपली नोकरी बजावली आणि त्या बाळाची काळजी घेण्याचं काम आणि माझं कॉलेजचं फर्स्ट इयरचं काम असं सुरू होतं. आई वडील आणि मी, छोटा भाऊ तर दादांना मदतच करत होता हॉटेल व्यवसायामध्ये. त्या दोघांचं व्यवसायाकडे मी या छोटीला 3 महिन्याच्या बाळाला नाहू धू घालून झोळीत झोपवून, कॉलेज माझं अगदी बेलच्या अंतरावर 1 किलोमीटरवर होतं. घंटा वाजली तरच जायचं कॉलेजला, असा आईचा संकेत. मग पळत पळत कॉलेज हजर करायचं. आल्यानंतर पुन्हा या बाळाचं पाहायचं. असं सगळं करत करत छोटंसं झोपडी कॅन्टीन यांच्या हाताशी आलं नशिबानं, आणि त्या झोपडीने खऱ्या अर्थानं या कळंबकर कुटुंबियांचं भाग्य उदयाला आलं. हॉटेल व्यवसायाला सुरुवात झाली. तिथे माझे धाकटे बंधू बाळासाहेब कळंबकर हे सतत असायचे नव्हे. ते सकाळी कॅन्टीनवर जाईपर्यंत आई आणि वहिनी सुद्धा तिथे जायच्या. कामगार आले नाही तर स्वतः भांडी घासायच्या, सर्व देखभाल करायच्या. सर्वांनी मिळून त्या कुटुंबाचा हातभार उचललेला होता आणि भरभराटही झाली. ती झोपडी कॅन्टीन आज जर नगरमध्ये विचारलं त्यावेळेला प्रसिद्ध झालेली होती, पण आजही झोपडी कॅन्टीन हा बस स्टॉप झालेला आहे नव्हे. ती 5 मजली मोठी इमारत तिथे झालेली आहे. या सर्व उत्कर्षाच्या पाठीमागे जर कोण असेल तर दादांची पत्नी पुष्पलता ही आहे. कारण सुरुवातीचे 8-10 वर्ष व्यवसाय एवढा चालत नव्हता. 5-6 माणसं शहरामध्ये कुटुंबात राहायचे, खोल्यांचं भाडं द्यायचं, आणि एवढं कसं भागणार? तर वहिनीचा पगार जो काही 150-200 रुपये येत होता त्याच्यावर चालत होता. वहिनी फार आमची सोज्वळ होती, सालस होती, तशी भोळीभाबडीच होती. खेड्यातून आलेली होती, थोडंसं राहणं खेडवळ होतं, स्वभाव अबोल होता. आई आमची फार कडक होती, तडफदार होती. पण लोकांना असं वाटायचं की सासूरवास करते का? ती नाही, सासूरवास नाही करायची. तिला वळण लावण्याचा प्रयत्न करत असायची. ती म्हणायची माझी मुलं कशी तयार झालेली आहेत, मुलीचं उदाहरण द्यायची, मुलाचं उदाहरण द्यायची, त्याप्रमाणे तिनं वागावं असा तिचा प्रयत्न असायचा. आईला तशी ती घाबरून वचकूनच असायची, पण प्रत्येक काम चोख बघायचं. नोकरीत गेल्यानंतर प्रश्नच मिटला. दोघींची तू माय कधी कधी तरी व्हायची, परंतु मी मात्र खूप भित्र्या स्वभावाची होती. मला वाईट वाटायचं की आपण गाव सोडून आलेलं होतं, लाजिरवाणी गोष्ट होती, लोकांना हसू झालेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या ह्या भावजाईला आपण सांभाळलंच पाहिजे. सर्व बाजू मी त्यांच्या सांभाळून न्यायची. पण आई कशी होती माहिती आहे का? चांगली साडी असेल ना तर ती म्हणायची ती वहिनीला द्यायची, तू फाटकी घाल. चांगलं झंपरचं पीस जरी असेल, पीस तर किती मिळायचं? 2.5 रुपयाला. पण चांगलं असेल ना ते तिला दे, तू साध्यातलं शिव, अशी म्हणणार होती. म्हणजे तिने टापटीप राहावं, चांगलं राहावं असा आईचा अट्टाहास असायचा. दिसायला सावळी होती,
ती म्हणायची माझ्या लेकाला साजेशी अशी नाही, परंतु काही रूपानच साजेशी असावं असं नाहीये. सौंदर्य रूपातच नसतं, सौंदर्य गुणात असतं, वागण्यात असतं, आचरणात असतं. ते खरं सौंदर्य असतं. आणि ते माझ्या ह्या भाऊजाईजवळ पुरेपूर ओतप्रोत भरलेलं होतं. नुसत्या जहागीरदारांचं नव्हतं, खऱ्या अर्थानं मन जहागीरदारी होतं तिचं. आणि असं मन जहागीरदारी असणाऱ्या या भाऊजाईनी या घराच्या उत्कर्षामध्ये खूप वाटा घेतला होता. आलेला पगार आईच्या हातात देणारी मला वाटतं जगातली एकमेव सून तीच असेल. आईच म्हणायच्या. आणि नंदांना कधी अरे की कारे नाही, कधी मागे पुढे त्यांचं उणं धुणं काढलेलं नाही, कधीही नाही, आम्हाला आठवलेलंच नाही. अशा ह्या माझ्या वहिनीला 2 मुली झालेल्या होत्या. पहिली आजचं नाव तिचं सविता सुधाकर पवार आणि दुसरी सुवर्णा सालके. दोन्ही उच्च शिक्षित आहेत. परदेशामध्ये आता IT क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी नाव कमवलेलं आहे. पती त्यांना साजेसे असे दोघींना मिळालेले आहेत. उच्च शिक्षण घेऊन केवळ पैशानंच त्या श्रीमंत नाहीत, मनही त्यांची खूप श्रीमंत आहेत. त्याचप्रमाणे धाकट्या भावाच्या 3 मुली, त्या सुद्धा खूप शिकल्या, खूप म्हणजे IT क्षेत्रातल्याच आहेत. त्याही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आहेत. त्यांचेही कुटुंब भरभराटीला आलेले आहेत. आणि मिळालेली व्याही कंपनी किंवा कुटुंब, जसं आम्हाला सुरुवातीला हे मिळालं जहागीरदार कुटुंब, तशीच ही कुटुंब मनानं सर्व जहागीरदार असणारे अशीच कुटुंब मिळालेली आहे. त्यामुळे हा कुटुंबाचा जो वटवृक्ष आहे ना, खूप सुंदर बहरलेला आणि डोलारा पिसारलेला असं हे कुटुंब आज पाहायला मिळत आहे. याच कुटुंबामुळे आमची नाती मात्र कायमची राहिली. माझी धाकटी जी भाऊजाई बाळासाहेबांची, ती संगमनेर तालुका अहमदनगर मधल्या इथल्या कडलक देशमुखांची आहे. आणि तिचंही वागणं, मोठीला आम्ही लक्ष्मी म्हणायचो तर धाकटीला सरस्वती म्हणायचो. ती नोकरीला जात होती आणि हॉटेल व्यवसायामुळे आणि दादा राजकारणात पडल्यामुळे घरामधली आवक जावक, येणं जाणं, पाहुणे रावळे, आप्तेष्ट सतत असायचे. सतत 5-10 ताटं दादाची लागलेलीच असायची. अशा ह्या कुटुंबाचा डोलारा सांभाळणारी माझी धाकटी भाऊजाई चंद्रकला बाळासाहेब कळमकर, हिनी पण तो कुटुंबाला खूप मोठा आधार दिला. आणि हा आधार देत असताना तिलाही 3 मुली, सुंदर 3 मुली झालेल्या, त्याही IT क्षेत्रात आहेत. आईला थोडंसं दुःख व्हायला लागलं होतं. पहिल्याला 2 मुली, दुसऱ्याला 3 मुली, पण आपल्या घरामध्ये मुलगा असावा असं तिला वाटायचं. आणि म्हणून एक सुंदरसं गोंडस बाळ, जे नगरचं महापौर पद ज्याने भूषवलेलं आहे, असा भाचा माझा धाकटा बाळासाहेबांचा मुलगा, तो म्हणजे अभिषेक बाळासाहेब कळमकर. आज दादाभाऊ आणि अभिषेक हे दोघंही पवार साहेबांच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत. दादांना 2 मुली होत्या तेव्हा खूप लोकांनी आग्रह केला की दादा तुम्ही दुसरं लग्न करा, दुसरं लग्न करा. पण त्यांनी सांगितलं नाही. पवार साहेबांना किती मुलं आहेत? एकच आहे ना. मला तर 2 आहेत. म्हणजे तो प्रश्न त्यांनी मिटवला आणि आज आपला पुतण्या बोट धरून त्यांच्या बरोबरीने मुलासारखंच काम करत आहेत. त्यांच्या एका माझ्या भावाच्या मेहुण्यांच्या एक मेहुणा पोपटराव मुळे जहागीरदार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळात होते. ते अल्पावधीत लग्नानंतर 3 वर्षांनी त्यांचं निधन झालं. आणि त्यावेळेला त्यांना उज्ज्वला नावाची एक छोटीशी मुलगी होती. अर्थात त्यांच्या निधनानंतर 3 महिन्यानं तिचा जन्म झालेला. ती उज्ज्वला आज नगरच्या फिरोदिया हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून उच्च पदस्थ काम करत आहे. नवे वधूवर सूचक मंडळ पण ती चालवत आहे. आणि आमच्या कळमकर परिवारामध्ये वहिनीनंतर ती आलेली आहे. म्हणजे संबंधही कायम राहिले गेले. आणि दुसरं म्हणजे माझाच चुलत भाऊ राजेंद्र पर्वतराव कळमकर याला ती पत्नी म्हणून दिलेली होती. आज राजू सुद्धा माझा तो भाऊ रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव शाखेतून सिनियर कॉलेजमधून रिटायर झालेले आहेत. त्यांची मुलं IT क्षेत्रात आहेत. म्हणजे एकूण या सरस्वतीनं म्हणजे
पुष्पलता दादाभाऊ पळमकर हिचा प्रवेश आमच्या घरात झाला. सरस्वतीने जणू काही बरदास्त आम्हा सर्वांवरती ठेवला आणि हे सर्वच कुटुंब सुशिक्षित झालेले आहेत. पहा, काही जर राहिलं असं म्हणजे काय आपल्याला मागावं, माणसाच्या अपेक्षा तर खूप वाढत असतात, पण नाही, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं. देता देता एक दिवस सरस्वतीचा आशीर्वादच घ्यावा सगळ्यांनी, म्हणजे आपल्याला जे जे हवं ते ते मिळत असतं. तर अशा प्रकारे आमच्या आई वडिलांनी या सर्वाच्या मुळाशी, खोड जे म्हणतो, मूळ जे म्हणतो, ते आई वडील आहे. शिक्षणाबद्दल त्यांना फार वाटायचं. दुष्काळाचा झळा त्यांनी खूप सहन केलेल्या होत्या. 52चा दुष्काळ अतिशय कठीण असा त्याने खडतर पाहिलेला होता. त्यानंतर 73चा दुष्काळही पाहिलेला होता. 73च्या दुष्काळामध्ये माझा विवाह मुक्काम पोस्ट नावरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणच्या नामदेवराव धोंडीराम पाटील यांचे थोरले चिरंजीव, त्यांचे चिरंजीव धनंजयराव उर्फ प्राचार्य शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर, तर यांच्याशी माझा विवाह संपन्न झाला 1973 मध्ये. आणि त्यावेळेला माझ्या बंधुराजांनी मला संदेश दिलेला होता, पाटील घराणं आहे, कोळाची घराण्याची अब्रू राखली गेली पाहिजे, माझ्या कानावर एकही तक्रार येता कामा नये. तो मंत्र, ते शब्द शेवटपर्यंत जपत मी माझ्या 3 दिरांना पुण्यामध्ये आमच्याच जवळ ते शिकत होते. त्यांची शिक्षणं झाली. नंदेला बहिणीप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न केला. सासूबाईंनाही कधी अपशब्द वापरलेला नाही. आणि नव्हे, आमच्या गुरूंचा संदेश आहे, जे जे बोलायचं ते ते चांगलं बोलायचं, वागायचं तर चांगलंच वागायचं, करायचं ते चांगलंच करायचं. हे नीतीचं शिक्षण आम्हाला आमच्या सद्गुरूंकडूनच मिळालेलं होतं. आणि त्यामुळे एकूण संपूर्ण या माझ्या जीवनाचं श्रेय किंवा चांगुलपणाचं श्रेय म्हणेल, मी स्वतःचा स्तुती करत नाही, पण याचं श्रेय मला जे मिळालेलं आहे या माझ्या 2 भावजयांकडून मिळालेलं आहे. की सासरमध्ये असताना त्या कशा नांदल्या, कशा वागल्या, कशा राहिल्या, की त्यांचं वागणं इतकं सुंदर असायचं की आम्ही जर माहेराला गेलो तर उठ बस अशा करायच्या की बस, आम्हाला कशाची उणीवच त्यांनी कधी भासू दिले नाही. कधीही आईने आमच्या पिशवीमध्ये धान्य भरलं, भाजीपाला भरला किंवा अन्य काही भरलं असं नव्हे, तर ते आमच्या भाऊजया करायच्या दोन्ही. आणि भाऊ निघता निघता म्हणणार, अरे कांदे दिले का, लसूण दिला का, हे दिलं का, ते दिलं का. म्हणजे आई वडील जे करायचे नाही ते आमच्या भाऊजयांना केलेलं आहे. असं संपन्न असलेलं, मनाने संपन्न असलेलं, धनाने सर्व संपन्न असतात पण मनही संपन्न असावं लागतं. आणि या भाऊजयांच्या आई वडिलांचे सुद्धा मी आभार मानेन की अशा प्रकारचे संस्कार त्यांना त्यांच्या माहेरकडून मिळालेले होते. माहेरचे संस्कार चांगले असतील तर आपोआप आपल्याला सासरे ते उपयोगाला येतात आणि सासरचं जीवन आपल्याला धन्य होत असतं. आणि म्हणून मग आमची आई म्हणायची, पहा, नणंद भावजया जन म्हणती बहिणी बहिणी, म्हणती बहिणी बहिणी, गजन म्हणती बहिणी बहिणी, अशा बोलती भावजया नका म्हणू वहिनी वहिनी, नका म्हणू वहिनी वहिनी, नका म्हणू ना वहिनी वहिनी. त्या म्हणायच्या आम्हाला वहिनी म्हणू नका. आणि थोरल्या वहिनीला मात्र वहिनीच म्हणायचे. धाकटीला मात्र आम्ही घरात सगळेजण काकू नावानं बोलतात, काकूच म्हणत असतो. आणि माझी मोठी भाऊजाई आहे, विशेष उल्लेख मला करायचा की 5च दिवसापूर्वी त्यांचे जावई सुधाकरराव पवार यांनी मला त्यांच्या डायरीतलं एक पान दाखवलं. आणि त्या पानावरती त्यांनी जे काही मनोगत लिहिलेलं होतं त्याच्यात एक वाक्य असं होतं की नणंद हे आमच्या घरची नणंद नव्हती तर आमच्या घरचा आनंद होती. आणि आणखीन बरंच काही लिहिलं होतं की मी माहेरहून सासरी आले तेव्हा खरं चिखलाचाच गोळा होता, पण
कुंभाराने माती चाकावर ठेवावी, त्याला आकार द्यावा आणि सुंदर सुंदर मडकी घडवावीत ना, त्याप्रमाणे या नणंदबाईंनी माझं काम केलं. मला काय काय येत नव्हतं, बरेच उल्लेख केले, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितले. मला जे येत नव्हतं ते सर्व या नंदेने माझ्या शिकवलेलं आहे. मला वाटतं ह्या असं उपकृत होऊन बोलणं, सांगणं, याच्यासाठी मन जहागीरच असलं पाहिजे, मनाची जहागिरी असली पाहिजे. आणि म्हणून शेवटची एक ओवी सांगते, ती आईच म्हणायची माझी. माहे घराला जाते बसते जवळी आई, बसले जवळी आई, नामीत बसले जवळी आई. भावजया ग पडती पायान, बंधू करी ती बाई बाई, करी ती बाई बाई ना, बंधू म्हणती बाई बाई. असं भावजया, भाव, बंधू यानं इतकं आपुलकीनं प्रेम द्यावं. आणि निघाल्यानंतर, बोळवण केल्यानंतर, बिना बोळवण्याच्या, बिना साडीच्या कधीही नंदा गेलेल्या नाहीत. तरी आम्हाला रडू यायचं ते आमच्या भावजयांच्या चांगुलपणाचं. निघताना आमचे पाय ताटात धुवून मग आमची ओटी भरून बोळवण करायच्या. अशा भावजया खरोखर अखिल जगतातल्या सर्व कुटुंबियांना लाभोत, सर्व नंदा सुखी होत. आता नणंद प्रत्येक स्त्री बनत असते हे माहिती आहे. तर अशा ह्या वहिनीला, पुष्पलताला या 15व्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त मी त्यांची छोटीशी नणंद पद्मावती कोरेकर ऋणनिर्देश करून त्यांच्या आत्म्याला सतत 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 चिरशांती लाभो एवढी सद्गुरुचरणी प्रार्थना करते आणि थांबते.